हॅलो. हॅलो. हा बोला ताई. काही अनुभव शेअर करायचा होता मला. हा सांगा ना ताई, कुठून बोलताय? बोलते मी मुंबईवरून, पण नाव नाही सांगू शकत. बरं बरं बरं, ठीक आहे. हा, मला गेल्या मंगळवारी म्हणजे 5 तारखेला अनुभव आलेला आहे. तर मी तुम्हाला फोन केलेला, पण बिझी होता फोन. तुम्ही बोललेला, मेसेज केलेला की रात्री करा, पण मी नवनाथ पारायण चालू असल्यामुळं मंदिरातून केंद्रातून 9:30 वाजतात घरी यायला. पोचता 10 वाजता, त्याच्यामुळे नाही करू शकले. अच्छा अच्छा. मग आज रविवार आहे, आज करून बघूया ताईंना फोन. बरोबर. तर मी ना, माझा मुलगाच घरात जरा थोडी चिडचिड झाली. मग संध्याकाळची, तर सकाळी उठला, आंघोळ केली, नाईट असते त्याची दररोजची, आणि सकाळी उठला, बॅग घेऊन निघून गेला. पुन्हा फोन ब्लॉक करून ठेवला. फोन उचलतच नव्हता माझा अजिबात. अरे 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 अरे. हा हा. आणि कुणाचाच फोन घेत नव्हता. तिच्या मावशीने पण करून बघितलं, तिच्या पप्पाने पण करून बघितलं, फोन कुणाचाच घेत नव्हता. अरे बापरे. हा हा. हा, मग मी 2 वाजेपर्यंत बघितलं की आता येईल, मग येईल, नाही फोन पण उचलत नव्हता. मी सारखी फोन करत राहिलेली. आणि मग केंद्रे दादांना मी फोन केला, लगेच लागला दादांचा फोन. आणि दादा बोलले की मला सेवा दिली त्यांनी तारक मंत्राची, आणि येईल 1 तासात बोलले. तर हा, 1 तासात येईल बोलले. तर मग मी 1 तास झाला, मला सेवा दिली, मी चालू केली लगेच ताबडतोब. आणि सेवा चालू केली, झाली. मला 11 वेळा तारक मंत्र घ्यायला सांगितलं, मी 21 वेळा केला, जास्तच केला. आणखी निवृत्ती रक्षाच्या नावाने अशी हे केली, पाळली. तर पुन्हा 1 तासानं दादांचा मला फोन आला परत, केंद्रे दादांचा. म्हणलं दादा, त्याचा फोन, दादांचा फोन यायच्या अगोदरच 2 मिनिटं त्याचा फोन आला की मी ऑफिसला पोहोचलो म्हणून. अरे वा. कळलं असेल, आई काळजी करत. काळजी. मग तिने सकाळपासून नाही फोन उचलला. ते 4 वाजता बरोबर फोन केला. दादांचा फोन येण्या अगोदर 2 मिनिटं फोन आला की मी ऑफिसला पोहोचलो. आणि मग लगेच केंद्रे दादांचा फोन आला की ताई, तर म्हणलं दादा, तो आला नाही घरी, पण त्याचा फोन आला बघा की मी ऑफिसला पोहोचलो. दादा हसायला लागले. अरे वा. हसायला लागले. येईल म्हणून सांगितलेलं बोलले मी. फोन तरी आला ना, त्याचं ऑफिसचं टाइम झालं म्हणून तो ऑफिसला निघून गेला. अच्छा, एवढा मोठा मुलगा आहे तुम्हाला? हा, 27 वर्षाचा आहे. मुलीचं लग्न झालंय. अरे वा. 4 वर्ष झाली. मी नाव नाही सांगत ताई, माझी केंद्रे दादांची सेवा घेतली मी, तेव्हा माझा अनुभव मला आला की माझं नाव पण सांगेन मी नंतर. हो ताई, येणारच तुम्हाला. सेवा घेतली ना तर येणारच ताई. हा, मग चालू आहे दादांची सेवा मी घेतली. मग तो अनुभव आला की मी माझं नाव नक्की सांगेन. नक्की नक्की ताई. मी शेअर करते. हा हा, चालेल. श्री स्वामी समर्थ.